रायगड दौऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली, तर शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसचा मैत्री पक्ष असल्याचे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. रेशीम बागेमधून तयार झालेले पाताळी यंत्री स्वभावाचे असा बोचरा टोला त्यांनी लावला. तसेच महायुतीत अंतर्गत संघर्ष सुरू असून पक्ष फोडून मित्रपक्षांना बळ देण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण देखील आले आहे. वारंवार या संदर्भामध्ये अशा प्रकारची चर्चा होणं दुर्दैवी आहे. मात्र शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून या संदर्भामध्ये जे सांगण्यात आले त्याच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला पाहिजे. शेतकरी कामगार पक्ष हा या महाराष्ट्रातला, या मातीतला एक महत्त्वपूर्ण पक्ष आहे. काँग्रेस आणि शेकाप या दोघांची मैत्री आणि वैचारिक जे भिन्नता आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मात्र फासिझम आज देशामध्ये आपली चरणसीमेवर असताना शेकापसारख्या पक्षांना सोबत घेऊन चालण्याची एक भूमिका ही इंडिया अलायन्सची आहे. महाराष्ट्र प्रदेशची पण तशा स्वरूपाची एक भूमिका राहील. स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा पक्ष आणि मातीशी आणि कामगारांशी त्यांची जी नाळ जी जोडलेली आहे ती फार महत्त्वाची आहे आणि अशा पक्षांची वर्तमानात आणि भविष्यात नितांत आवश्यकता आहे. जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन पार पडलं आहे ते देशाविरोधात आंदोलन होतं असं RSSच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. काय जंतर मंतर आंदोलन देशविरोधी आहे, त्यामुळे देशासाठी जे जे काम करतात त्यांना ते विरोधक वाटतात. सर, अगदी या सामन्यात आज आखलेले कसा देखील आला आहे. केंद्रात जे आहे ते शिक्षण मंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना दिलं जाणार आहे आणि त्या संदर्भात पंतप्रधान यांनी देखील चर्चा केली असं सामन्यात लिहिलं. देवेंद्र फडणवीसांचं एकंदरीत पाताळयंत्री त्यांचा स्वभाव आणि मनुवाद्यांना दार्जिनं असणारी त्यांची जी भूमिका आहे आणि थेट रेशीम बागेतून ते तयार झालेले असल्यामुळे ही शिक्षण व्यवस्था पूर्ण बदलण्याकरता आणि केसानी गळा कापण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ असल्यामुळे ते या पदावर जातील ही जी शक्यता वर्तवली जाते ती काही चुकीची नाही. आणि ते तिथे गेल्यानंतर जे वैज्ञानिक सिद्धांत आहेत ते काढून त्या ठिकाणी मनुस्मृतीचे श्लोक घालण्यासाठी RSS आणि भाजपकरता सगळ्यात सोयीचा माणूस आहे. त्यामुळे प्राधान्याने त्यांचा विचार होऊ शकतो. मोदी जे आहे त्यांना मी मागच्या वेळेला त्यांचा उल्लेख दलिंदर केल्यानंतर एक वादंग उठवलं होतं. पण दलिंदर हा शब्द जो आहे तो संस्कृतमधला काय याची तेव्हा ओहापोह झाला होता. मात्र आज त्याच्या पुढे जाऊन नरेंद्र मोदी जे आहे हे एप्स्टीन फाईलमधले बिलंदर आहे. हे आजचं एकंदरीत माझं वक्तव्य होतं आणि ते वक्तव्य एप्स्टीन फाईलच्या सगळा जो लेखाजोखा जो जगात गेलेला आहे आणि त्यातून आपल्या पंतप्रधानांची जी बदनामी झाली आहे त्याच्यावर कुठलाही खुलासा आला नाही. सोबतच हरदीप पुरी जे आहेत ज्यांचा फार मोठा सहभाग त्या एप्स्टीन फाईलमध्ये आहे, अर्थात नरेंद्र मोदींचाही उल्लेख वारंवार झालेला आहे, त्यांचाही राजीनामा झाला नाही. नरेंद्र मोदींनी एक सकार शब्दही त्याबद्दल काढलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरचा संशय हा स्पष्ट सांगतो की नरेंद्र हे एप्स्टीन फाईलमधील बिलंदर आहे. होणार आहे असं म्हणतात. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो लागू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचं वक्तव्य तपासून बघितलं पाहिजे. अभिजित टिपके आहेत हे सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आलेले होते, मात्र ते बाहेरगावी शिकले. त्यांचा खर्च त्यांना देतं कोण? त्यासाठी आता RDA टाकण्यात येतात. कोणी सरकारच्या विरोधात कोणी बोललं की त्याचं चारित्र्य हनन करणं, त्याच्यावर आर्थिक स्वरूपाचे आरोप करणं, खोटे आरोप करणं हा भारतीय जनता पक्षाचा हा हातखंडा त्याच्यात आहे आणि ती त्याची मोठं सपरेट आहे. नवी मुंबईला भेटलेले आहेत महायुतीमधले नेते आघाडीमध्ये. त्यामुळे महायुतीत आता पुन्हा एकदा ही नाराजी महायुतीमध्ये ही परमनंट आहे आणि ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. टोळी युद्ध त्यांचं सुरूच असतं. अगदी केंद्रात देवेंद्र फडणवीस जातील आणि राज्यात हे आवडते मुख्यमंत्री होतील असं देखील सामन्यात, म्हणजे त्यांचे आवडते मुख्यमंत्री होतील असं सामन्यात लिहिलं आहे. या देशामध्ये नरेंद्र मोदींना हटवून अमित शहांना पंतप्रधान व्हायचं आहे आणि ते करण्याकरता ते स्वतःचा पक्ष नव्हे तर पक्ष फोडून खासदार फोडून ते जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना ते मजबूत करत आहेत. म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा या सगळ्या मित्रपक्षांनी त्यांचं नाव सांगावं म्हणून अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई जी झालेली आहे त्यातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाला त्यांनी जवळ धरलेलं आहे. हे राजकीय एकंदरीत विश्लेषण सत्य आहे. महायुतीमध्ये तिढा पाहायला मिळतो. एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजना आणली होती, मात्र आता गणेश मी आपल्याला सांगितल्यानुसार कोण बनेगा मुख्यमंत्री ही एक स्पर्धा महायुतीच्या अंतर्गत चालू आहे आणि त्याला भरीसभर गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष आपसात भांडत राहतात आणि लवकरच त्यांचं जे टोळी युद्ध आहे हे आपल्या शिगेवर जाईल.
आता नागरिकांनी त्याचा एन्काउंटर करायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे जास्ती काळ हे नाटक चालणार नाही. अगदी नाना पटोले यांची देखील एक व्यक्ती जी आहे ती पाय धुताना पाहायला मिळत आहे. यामुळे देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. मला त्याची कल्पना. अगदी धनंजय मुंडे असं म्हणतात की येणारा काळ आपला आहे आणि आपण फिट राहायला हवं असं देखील म्हणतात. म्हणजे फिट राहणं या आरोग्याला शुभेच्छा देणं चांगलं आहे, मात्र गुंडागर्दी वाढवण्याकरता जर फिट राहत असतील आणि फिटनेस आल्यानंतर जर हातात हत्यारं घेण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र जात असेल तर निश्चित चिंताजनक आहे. चमत्कार ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, रायगड.